पाकिस्तान कशा प्रकारे भारतावर हल्ला करण्याचे प्रयत्न करतोय, मात्र हे सगळे हल्ले भारतीय लष्कर तितक्याच ताकदीने परतवून लावतंय। पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देतंय, चोख प्रत्युत्तर भारताकडून दिलं जातंय। इतकंच नव्हे तर पाकिस्तान खोट्या बातम्या सुद्धा पसरवतंय। आम्ही भारताला इतकं नुकसान केलं असं सांगतोय, पण ते काही खरं नाही आहे। भारताच्या कुठल्याही गोष्टींचं काही नुकसान झालेलं नाही, कुठल्याही ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही, किंबहुना हवेतच आपण त्या गोष्टी परतवून लावलेल्या आहेत। आणि आता यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त मेजर जनरल अनिल बाम सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिल सर, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय पाकिस्तान वारंवार भारतावर हल्ला करण्याचे प्रयत्न करतोय। हे सगळे हल्ले भारत तितक्याच ताकदीने परतवून लावतोय, तरी देखील पाकिस्तान काही मागे हटत नाहीये, त्याच्या कुरापती काही बंद होत नाहीयेत। पाकिस्तानचं गत्यंतर नाही आहे, त्यांना ही खुरापात करावीच लागेल, कारण तिथल्या जे रहिवासी आहेत त्यांना दाखवायचं आहे की आम्ही पण काही करू शकतो, आमच्यामध्ये पण काही दमखम आहे। त्या तिथल्या रहिवासींना, तिथल्या लोकांना माहिती आहे की यांच्यामध्ये बिलकुल दमखम नाही आहे। आपण जसे म्हणालात की तिथल्या लोकांना आणि तिथल्या सैन्याला हे माहिती आहे की आपली किती कॅपेबिलिटी आहे, आपली किती कॅपॅसिटी आहे। आपण पाहिला की सायकोलॉजिकल वॉरफेअर आणि प्रोपगंडा करून त्यांनी सांगितलं आहे की आम्ही भारताचे इतके बेसेस उडवलेत। आपण पाहिलंय की 26 बेसेस वरती त्यांनी हमला केला। पण मी म्हणेन कॉम्प्लिमेंट्स टू द इंडियन एअर डिफेन्स फोर्सेस की त्यांनी पूर्ण आत्तापर्यंत जितके झाले मागच्या 5-6 दिवसामध्ये 100% एरियल वेपन सिस्टमला त्यांनी डिस्ट्रॉय केलं आहे आणि फक्त त्याचा मलबा किंवा त्याची धूळ खाली आली आहे। दिस शोज की आपली तयारी किती जय्यत आहे। खरं सर, मनोबल तर उंच आहेच एअरफोर्स असेल किंवा लष्कराचं, पण आजच्या रात्री म्हणजे कालच्या रात्री हेही बघायला मिळालं की एक जे पॅसेंजर एअर विमान असतं, म्हणजे पॅसेंजरचं जे विमान असतं त्याची ढाल बनवून पाकिस्तानकडून हल्ला झाला। म्हणजे आपल्या लोकांच्या सुद्धा सुरक्षिततेचा विचार आता पाक करत नाही। पाक सेना फक्त स्वतःचा विचार करते, तिथले नागरिक, तिथले रहिवासी यांच्यासाठी त्यांना काही किंमत नाही आहे। जसं तुम्ही म्हणालात की काल एक आपण पाहिलं ड्युरिंग ॲक्टिव्ह ऑपरेशन जेव्हा चालू होतं आणि मिसाईल आणि ड्रोन अटॅक चालू होते, आपण रडार 24च्या एका दृश्यामध्ये पाहिलं होतं की एअरबस 320 जे दममहून लाहोरला फ्लाय करत होतं आणि टुवर्ड्स द टर्मिनल फेजमध्ये होतं, तिथे ज्याच्यामध्ये सिव्हिलियन पॅसेंजर्स होते ते पाकिस्तानी होते, काही सौदीचे होते आणि काही बाहेरच्या राष्ट्रांचे होते। ह्यांना ह्युमन शील्ड म्हणून वापरून पाकिस्तान प्रयत्न करत आहे की कसं ह्याला इंटरनॅशनल लेवलला हे पोचवलं जाईल। कारण जेव्हा स्ट्रॅफिंग आणि फायरिंग होतं आणि जेव्हा ड्रोन अटॅक्स होतात तेव्हा कोलॅटरल डॅमेजमध्ये एअर स्पेसच्या मध्ये जे कोणी आहे अवेलेबल ते डिस्ट्रॉय होऊ शकतात। आणि म्हणूनच त्यांनी हे ह्युमन शील्ड वापरलं आहे की इंटरनॅशनली याचं कंडेम व्हावं आणि लोकांनी म्हणावं किंवा जगाने म्हणावं की भारताने इंटरनॅशनल एअरक्राफ्ट ज्यांचा काही संबंध नाही आहे या लढाईशी हे ह्यांना डिस्ट्रॉय केलं आहे। जर का तुम्ही आपली एअर स्पेस बंद नाही केली तर हे तर उडान उडणारच। म्हणून हे एक शर्मनाक आणि कायरतापूर्ण कारवाई आहे की तुम्ही ह्युमन शील्डच्या मागे लपता, हिम्मत असेल तर समोर या। खरं सर, म्हणजे कुठेतरी भारताचं नाव खराब करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होतं, पण त्याला सुद्धा तोडीस तोड उत्तर भारतानं दिलेलं आहे। निश्चितच। खरं तर अनिल सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्या पाकिस्तानच्या कुरापतींमुळे किंवा त्यांच्या ॲक्शन्समुळे आता इंटरनॅशनल लेवलवर कशा प्रकारे त्याचे पडसाद पडू शकतात? कारण आपण पाहिलं आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयमी प्रतिक्रिया दिली, त्यानंतर जेडी व्हान्स म्हटले की भारत पाकिस्तानमध्ये आम्ही तर पडणार नाहीये, मात्र त्यांनी अशी आशा देखील व्यक्त केली की हा संघर्ष परमाणु युद्धापर्यंत जाऊ नये। हे इंटरनॅशनल लेवलचे जे स्टेटमेंट्स असतात आणि वक्तव्य असतात वेगवेगळ्या देशांचे, हे कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड लाईन्स आहे। असलं आता कुठलाही देश असं म्हणू शकत नाही की तुम्ही युद्ध करा आणि पुढे जा। बरोबर, हे कंपल्शन्स आहेत इंटरनॅशनल डिप्लोमॅटिक रिलेशनच्या मध्ये की आपण नेहमी असं बोलतो की तुम्ही हे वाढवू नका, एस्केलेट करू नका आणि अशा लेवलला पोहोचू नका की जिथून परत येते येणार नाही। हे इंटरनॅशनल लेवलचं कामच आहे। अमेरिका असो, रशिया असो, चीन असो किंवा दुसऱ्या महाशक्ती असो, हे असं बोलणार, पण हे इंडिकेशन्स जे इनिशियल होते आपल्याला रशिया आणि अमेरिकेकडनं विथ अ अनस्टिंटेड सपोर्ट,
की तुम्ही जे कारवाई करता आहे हे एकदम बरोबर आहे आणि अँटी टेररिझमसाठी पाकिस्तानला ठेचलंच पाहिजे. आपल्याला हेही माहिती आहे की जेव्हा डिप्लोमॅटिकली आपण बोलतो, आपण डिस्कशन करतो बिहाइंड क्लोज डोर्स, काय ठरतं आणि काय ऍक्शन टेकन डिसाइड होतं आणि काय स्टेटमेंट द्यायचं ह्याच्यामध्ये पुष्कळदा थोडा फरक असतो. आपण जे स्टेटमेंट्स ऐकतो आहे हे ऐकायचे आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन किती करायचं हे प्रत्येक राष्ट्र आपण ठरवतो की आपल्याला काय करायचं. अनिल सर, एका बाजूला भारत वारंवार सांगताय की दहशतवादी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न भारत करताय, प्रत्युत्तरादाखल ही कारवाई करताय, पण पाकिस्तान मात्र अजिबात थांबत नाही. कुठल्याही दरबंद पाकिस्ताननं ठेवलेला नाही. गुरुद्वारा, मंदिरं, नागरी वस्त्या, एअरबेस स्टेशन्स अशा सगळ्यांना लक्ष्य केलं जात आहे. कसं सांगाल, हे जे नियमभंग केले जात आहेत ते मग सीमा भागावर असू देत किंवा मग आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नियमांचा भंग असू दे? पाकिस्तान कधीच कुठला नियम पाळत नाही. पाकिस्तान नावच असं आहे की बेलगाम ही कौम आहे आणि हे देश आहे. प्रत्येक जमात किंवा प्रत्येक आयडेंटिटी वेगवेगळ्या प्रमाणे काम करते. आपण पाहिलं आहे की आपण जो संयम दाखवला होता डे 1 पासून, दॅट इज आपण 6 आणि 7च्या रात्री जेव्हा आपण हमला केला होता आणि त्याच्यानंतर इतके दिवस झाले आहेत, आपण नेहमी फर्स्ट डे आपण क्लेम केला होता आणि म्हटलं होतं की आमचा फोकस मेजर्ड आणि नॉन एस्केलेटरी आपले टार्गेट्स आहेत. आपण ते दाखवून दिलं होतं. आपण नंतर मिलिटरी टार्गेट्सला एंगेज नव्हतं केलं. जेव्हा पाकिस्ताननी हे सुरुवात केली ॲज अ रिस्पॉन्स म्हणून आपण मिलिटरी टार्गेट्स एंगेज केले. पाकिस्ताननी कंप्लीट लेपासून सर क्रीकपर्यंत प्रयत्न केला आणि ते शोधतायत की कुठे सर्व्हिलन्समध्ये किंवा कुठे एअर डिफेन्समध्ये गॅप आहे. जसं तुम्ही म्हणालात की आता सिव्हिलियन टार्गेट्स तुम्ही होशियारपूर दाखवलं, तुम्ही पंजाब दाखवलं, तुम्ही राजस्थान दाखवलं, जिथे सिव्हिलियन पॉप्युलेशनवरती त्यांनी अटॅक केलेत. पण आपलं एअर डिफेन्स सिस्टम एवढं स्ट्रॉंग असल्यामुळे ते हवेमध्येच त्यांना संपवण्यात आलं आणि त्यांची डेब्री खाली पडली. पाकिस्तानला सांगणं की तुम्ही नियमाप्रमाणे लढाई लढा हे कधीच होऊ शकत नाही. आपण अजून संयम ठेवला आहे आणि भारत असा देश आहे की संयम ठेवून आपण पाकिस्तानला बर्बाद करू आणि संपवू. पाकिस्तान जितका लवकर त्यांना शिकेल तितकं बरं आहे. मध्ये एक रिपोर्ट आला होता की पाकिस्तानने म्हटलं होतं की आम्ही भारताने स्वतः गोल्डन टेम्पल आणि तिथल्या गुरुद्वारामध्ये फायर केलं. पुंछ सेक्टरमध्ये जेव्हा फायरिंग केलं गुरुद्वारावरती, प्रोपगंडा असं केला की भारताने स्वतः फायर केलं. ह्याच्याहून मोठी हास्यास्पद गोष्ट असू शकत नाही. आज ते एक रिपोर्ट आणखीन सांगितला त्यांनी की भारताने अफगाणिस्तानवरती हमला केला आहे आणि अफगाणिस्तान रिटॅलिएट करणार आहे. कुठला देश हे असं सगळं वक्तव्य बिलीव्ह करेल? पाकिस्तानला गत्यंतर नाही आहे, कारण त्यांना ते प्रयत्न करतायत की कशा प्रकारे भारतीय जनतेमध्ये थोडा हाहाकार माजवू दे. भारतीय जनता कशाप्रमाणे सैनिकांविरुद्ध आणि सरकारविरुद्ध बोलेल, पण त्यांना भारतीय जनतेच्या बद्दल कल्पना नाही आहे. भारतीय जनता पूर्ण एकजूट आहे, आपल्या सरकारच्या मागे आहे आणि आपल्या सैन्याच्या मागे आहे. अनिल सर, आपण पाहतोय खरं तर भारतानं पाकिस्तानला सगळ्या बाजूनं घेरण्याचा प्रयत्न केला. ड्राय वेट स्ट्रॅटेजी अवलंबलेली आहे. तिकडे बलुचिस्ताननं देखील पाकिस्तानच्या काही भागावर ताबा मिळवलेला आहे. म्हणजे एक प्रकारे पाकिस्तान आता मध्ये अडकलाय. त्यांची आर्थिक स्थिती आधीच डामाडोल आहे. त्यानंतरही त्यांच्या या अशा कारवाया, या अशा खुरापती सुरू आहेत. आता तरी पाकिस्तान मागे हटण्याचं नाव का नाही घेते? पाकिस्तानचं गत्यंतर नाही आहे. पाकिस्तानला एक्झिस्टन्ससाठी, त्यांच्या लोकांना दाखवायसाठी काहीतरी करावंच लागेल. आणि आता पाकिस्तान म्हणजे फक्त पंजाब प्रांत पाकिस्तानचा उरला आहे. जसं तुम्ही राईटली असेस केलं की तिकडे बलुचिस्तान आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी तिकडनं त्यांना कोंडी करताय. अफगाणिस्तान इन एनी केस त्यांच्या अगेन्स्ट आहे. खैबर पख्तूनवामध्ये TTP कम्प्लिटली ॲक्टिव्ह आहे. सिंधमध्ये अनरेस्ट सुरू झाला आहे. POK त्यांच्या हातातून जात आहे. पंजाबला ठेवून त्यांना जे करायचं आहे ते करू शकतात. म्हणून खुराफाती केल्याशिवाय पाकिस्तानला चैन नाही पडत. आणि मग व्हिजिबिलिटी आणि ऑप्टिक्ससाठी त्यांना जाहीर आहे की काही ना काही ॲक्टिव्हिटी दाखवून तिथल्या जनतेला दाखवायचा प्रयत्न करतात की वी ऑल्सो एक्झिस्ट, आम्ही पण काहीतरी करतोय आणि आम्ही जोरदार तरीकेने हिंदुस्थानवरती हमला करतोय. आणि जे व्हिज्युअल दाखवतात की हे नुकसान झालं, ते नुकसान झालं, हे सगळं फेक नरेटिव्ह आहे जे आपल्या लोकांना ते दाखवायचा प्रयत्न करतायत. पाकिस्तान लवकरच
हे जितक्या लवकर त्यांना हे धडा शिकेल त्यांचं बरं होईल. नाही समजले किंवा नाही शिकला, नुकसान कम्प्लिटली पाकिस्तानचं आहे. मग अनिल सर, म्हणूनच मला इथे म्हणजे तुम्ही इतक्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे आणि आता ज्या बातम्या तुमच्या समोर येत आहेत त्यावरनं तुम्ही अनालिसिस सुद्धा करू शकताय, तर पाक किती वेळ अजून तग धरेल असं वाटतं तुम्हाला? पाकिस्तानची ऍक्च्युअल फायटिंग केपेबिलिटी 3 ते 4 दिवसाच्या वरती नाही आहे. जर का इंटेन्स रेट ऑफ फायर प्रमाणे जर का आपण कॅल्क्युलेट केलं तर मॅक्सिमम 3 डेज. आणि म्हणून पाकिस्तान अजून कन्व्हेन्शनल वॉरकडे वळत नाहीये. ते प्रयत्न करतोय की किती एरियल कॉम्बॅटमध्ये वापरलं जाऊ. त्यांचे 2 एम आहेत. त्यांना वाटतंय की भारत बहुतेक आपलं सगळं एरियल एअर डिफेन्सचे वेपन सिस्टम्स एक्झॉस्ट करेल, म्हणून ते छोटे मोठे ड्रोन्स फायर करतात. त्यांना हे माहिती नाहीये की भारताचं ट्रेनिंग खूप हाय लेवलचं आहे आणि भारताचं रिस्पॉन्स वेपन्स तेच असतात जे पर्टिक्युलर टार्गेट अनालिसिस करून जे हिट करायची जरूरत आहे तेच हिट करतात. कुठे ZU-23 आहे, कुठे L-70 आहे, कुठे शेल्का आहे, कुठे आकाश तीर आहे, कुठे आकाश आहे. आणि तेव्हा कधी पुन्हा नंबर येईल S-400चा. जर का त्यांना वाटतंय की आपण भारत प्रत्येक वेळा S-400च वापरेल, हे चुकीचं आहे. भारताची क्षमता आहे, भारताकडे केपेबिलिटी आहे, भारताकडे स्टॉक आहे. आपण पाहिलं होतं डे बिफोर येस्टरडे जेव्हा ब्रीफिंग आणि मीटिंग झाली पूर्ण सैन्याची तिन्ही अधिकाऱ्यांची, चीफची आणि CDSची, हे एक मेन मुद्दा होता की आपल्याकडे कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी काय काय आपण केलं आहे, कॅपॅसिटी किती आहे आणि दारुगोळाचा स्टॉक किती आहे. भारताला एक दारुगोळाचा लेवल माहिती असतं आणि कुठे काय स्टॉकिंग केलं आहे हे माहिती असतं. त्याच्यामुळे जर का हे लांबलं, जे की पाकिस्तानच्या हितमध्ये नाही आहे आणि त्यांच्या इंटरेस्टमध्ये पण नाही आहे, तर भारत प्रोलॉंग करून हे पाकिस्तानला संपवू शकतं. अनिल सर, आपण पाहिलंच असेल की चीननं आता मध्यस्थी केलेली आहे. तणाव वाढू नये असं आवाहन चीनकडून करण्यात येत आहे. खरं तर चीनची दुटप्पी भूमिका म्हणूया का? हो, अगदी चीनची ही दुटप्पी भूमिका आहे आणि हे एक्सपेक्टेड लाईन्सवरती आहे की चीन काय करेल, काय बोलेल आणि ऑन ग्राउंड काय करेल. आपण पाहिलं आहे 62 पासून आपण चीनला ओळखतो. आपण 62 मध्ये काय केलं ते पाहिलं आहे. पण आता चीनची इन्व्हिन्सिबिलिटी संपलेली आहे. जर का चीन म्हणतोय की तुम्ही शांतता ठेवा आणि एकीकडे त्यांना आर्म्स, ॲम्युनिशन आणि सप्लाईज देतो आहे आणि इकडे म्हणतो आहे आपण आपली स्टेटेड पॉलिसी आहे की आम्ही एस्केलेशन नाही करतोय, आम्हाला करायची गरज नाही आहे. आम्ही तुम्हाला जे सांगायचं होतं ते मेसेज दिला आहे. दी बॉल इज इन युअर कोर्ट. आता तुम्हाला ठरवायचं आहे पाकिस्तानला की तुम्ही काय करायचं आहे. तुम्हाला जर का एस्केलेशन करायचं आहे, जे ते करतायत, तर आपण तयार आहोत, आपण पोचू शकतो. जर का चीनला असं वाटतंय जेन्युइनली की पाकिस्तान आणि भारतामध्ये एस्केलेशन न व्हावं, शांतता असावी, तर मी तर म्हणेन की चीनला अपील करीन की तुम्ही आपल्या दोस्ताला ॲडवाईस करा, त्यांना समजवा, त्यांना सांगा. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही काय करायचं आहे, आम्ही कसं करणार आहे. आमचं स्टेटेड पॉलिसी आहे आणि आमच्या स्टेटेड पॉलिसीमध्ये आणि ॲक्शनमध्ये कधीही फरक नसतो. आपण आत्ताही म्हटलं होतं जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती की इन रिस्पॉन्स बाय पाकिस्तान आपण जे ऍक्टिव्हिटीज केल्या आहेत, आपल्याला माहिती होतं की आपल्याला हे नको आहे. पण जर का तुम्हाला हवं असेल तर बी माय गेस्ट, आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय करू शकतो. अगदी बरोबर. प्रत्युत्तरादाखलच आपण सगळ्या कारवाया करतो आहोत. अन्यथा आपण पहल केलेली नाही. पहलगाम हल्ल्याचा आपण निषेध केला आणि त्याचं उत्तर देताना दहशतवादी तळांनाच लक्ष केलेलं होतं. अनिल बम सर, मी पुन्हा एकदा म्हणेन की तुम्ही खूप चांगलं अनालिसिस केलं. लोकांपर्यंत योग्य त्या गोष्टीच पोचायला पाहिजेत आणि त्या योग्य व्यक्तीकडूनच पोचल्या असं वाटतं. धन्यवाद, तुम्ही संवाद साधलात त्याबद्दल.